जे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना काढून घरातून 3 वर्ष निघून गेलेल्या माणसाचा फोटो वापरून त्या ठिकाणी योजनेचा जर प्रचार प्रसार करत असतील तर मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना ही कितपत खरी आहे, कितपत लोकांना लाभदायक आहे की जसं हरवलेल्या घरातून निघून गेलेल्या माणसाचा फोटो त्या ठिकाणी वापरला जातो तशीच ही योजना सुद्धा फसवी निघते की काय असं म्हणायला हरकत नाही। कारण देशातल्या 60 तीर्थक्षेत्राची यादी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी या योजनेत जाहीर केली, पण 60 वर्षाच्या वरच्या माणसांना परत या योजनेत कुठं बाहेर घेऊन जायचं म्हटलं आणि ती माणसं जर तिथं कुठं चुकली तर या योजनेला सुद्धा कोण जबाबदार? अशा योजना का त्या ठिकाणी फसव्या निघतात?